मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता अस्मिताला म्हणते, अस्मिता ताई, तुम्ही परदेश प्रवासाला निघालात ना, मग ही दही साखर घ्या, असं म्हणून ती तिच्या हातावर दही साखर देत असते. त्याचवेळी अस्मिता रागातच लगेच तिला मागे लोटते. ती आता पडणार तितक्यातच अर्जुन सायलीला पटकन पकडतो. त्यावेळी तो खूपच रागात अस्मिताकडे पाहतो, तर अस्मिता देखील खूपच रागात सायलीकडे पाहते. तर घरातील सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो की अस्मिताने सायलीला मागे ढकलूनच दिलं. त्यानंतर आता मला अजिबात तुझ्या हातून काहीही नको आहे, असं अस्मिता रागातच म्हणते. सायली म्हणते, अहो पण ह्या शुभेच्छा असतात, तुझ्या शुभेच्छा म्हणजे माझ्यासाठी शाप असेल, असं म्हणून ती सायलीचा अपमान करते आणि सर्वांना म्हणते, मी निघते आता, चला बाय, माझा मूड ऑफच झाला आहे, असं म्हणून ती अर्जुन सायलीकडे रागात पाहत घरातील सर्वांना बाय करत तेथून जायला निघते. तेव्हा घरातील सर्वजण आता दरवाजापर्यंत तिला सोडायला जातात. त्याचबरोबर स्वतःची काळजी घे बाळा, व्यवस्थित राहा, असं म्हणतात. तेव्हा ठीक आहे असं आता अस्मिता म्हणते आणि मग तेथून जाते. तर सायली तिच्याकडे पाहून आता हसते आणि मग त्यानंतर ती आता लगेच किचनमध्ये जाते. तेथे विमल उभी असतेच. तेव्हा आता विमलला पाहून सायली खूपच खुश होते आणि लगेच तिला मिठीसुद्धा मारते. मग आता अर्जुन देखील सायली पाठोपाठ तिथे जातो आणि गेल्यानंतर म्हणतो की जेव्हा नवीन नवरी लग्न करून घरी येते, सासरी येते, तेव्हा ती काहीतरी गोड पदार्थ बनवते, हो ना? मग सायली म्हणते, हो बनवते ना. अर्जुन विचारतो, तुम्ही गोडाचा शिरा बनवाल का? त्याचवेळी सायली हो म्हणणार. तितक्यातच कल्पना तेथे येते आणि ही मुलगी माझ्या किचनमध्ये नाही दिसली पाहिजे, असं रागातच म्हणते. तेव्हा अर्जुन सायलीला मोठा धक्का बसतो. मग कल्पना रागात पुढे येत अजून म्हणते, या मुलीचा आणि माझ्या किचनचा एकमेकांशी काहीही संबंध नाहीये, हिने अजिबात तिथे पाऊलसुद्धा ठेवायचा नाही. त्याचवेळी अर्जुन म्हणतो, मम्मा असं कसं? अगं आत्तापर्यंत मिसेस सायलींच्या ताब्यात तर किचन होतं ना. त्यावेळी कल्पना म्हणते की त्यावेळची गोष्ट वेगळी होती आणि आत्ताची खूप वेगळी आहे. तर प्रताप देखील म्हणतो, आणि अर्जुन, मला छोट्या छोट्या गोष्टींवरून अजिबात या घरात वाद नको आहे. त्याचवेळी अर्जुन म्हणतो, ऑफकोर्स डॅड, मला वाद घालायचंच नाहीये, पण मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही सर्वांनी यांच्या हातचं काय काय खाल्लंय हे विसरलात का? त्यानंतर अर्जुन अश्विनला विचारतो, काय रे अश्विन, तुझा फेवरेट पनीर पुलाव कोण बनवतं? आणि तू नेहमी म्हणतोस ना की थालीपीठ खाईन तर फक्त वहिनीच्याच हातचं. तेव्हा अश्विन खाली मान घालून मात्र फक्त आणि फक्त उभा राहतो. त्यानंतर अर्जुन हसतच पूर्णाजींना विचारतो, काय ग पूर्णाजी, रव्याची खीर कुणाला आवडते? लपून छपून सायलीच्या हातची रव्याची खीर कोण खातं? आणि माझी बायको जेव्हा गुलाबजामुन बनवते तेव्हा मग असं म्हणून तो तिच्यावर हसतो आणि म्हणतो, ती टेस्ट तर तुला आठवतच असेल. तेव्हा आता पूर्णाजी काहीच बोलत नाही, एकदम गप्प बसतात. त्यानंतर आता अर्जुन प्रतापकडे जातो आणि म्हणतो की डॅड, अहो तुमच्या क्लायंटसाठी जेव्हा माझ्या बायकोने जेवण पाठवलं होतं तेव्हा तुम्हाला खूप मोठी डील मिळाली होती, बरोबर ना? आणि मग तरीही तुम्ही म्हणताय की माझी बायको किचनमध्ये जाऊ शकत नाही. मग आता त्यानंतर तो म्हणतो, फाईन, मला काहीही घेणं देणं नाही, पण तुमचाच लॉस आहे त्यामध्ये. माझ्या बायकोच्या हातचं टेस्टी जेवण तर मी रोज जेवणारच आहे. आता तुम्ही तुमचं बघून घ्या, असं म्हणून अर्जुन सर्वांना त्याबद्दल सांगत असतो. तेव्हा सर्वजण रागातच अर्जुनकडे पाहतात. सायली मात्र गालातच हसते. त्यानंतर आता सायली म्हणते, तुम्ही पुन्हा टोकाचंच बोलताय, चला आपण आपल्या खोलीत जाऊयात. मग आता अर्जुन म्हणतो, थांबा, 1 मिनिट थांबा जरा, मला यांचा फायनल डिसिजन तर ऐकू द्यात. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, जो कल्पनाने दिला आहे ना तोच आमचा निर्णय असेल ना. ही मुलगी आमच्या स्वयंपाकघरात येईल ना तिच्या हातचं आम्ही खाऊ, असं म्हणून पूर्णाजी या खूपच चिडतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, ओके, नो प्रॉब्लेम, पण सायलीला जरा वाईट वाटलेलं असतं. पुढे अर्जुन म्हणतो की माझ्याकडे दुसरा ऑप्शन उरलेलाच नाहीये, मी आलो हां, असं म्हणून तो आता जरा बाहेर जातो. तेव्हा अर्जुन आता नक्की काय करणार हे कुणाला काही कळतच नाही. त्यावेळी मात्र सर्वजण त्याच्याकडे पाहतच राहतात. मग सायली मनात विचार करते, आता हे असं काहीतरी करतील ना जेणेकरून वातावरण सगळं काही बिघडून जाईल, पण आता मी यांना थांबवू तरी कसं, असं म्हणून आता सायली ही खूपच चिडते. त्यावेळी आता अर्जुन नेमका तेथे चूल मांडण्यासाठी विटा घेऊन येतो.
तेव्हा हे पाहून आता सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो. तर कल्पना डोक्यालाच हात लावते. आता या मुलाला करावं तरी काय? आता अर्जुनने छान अशी चूलसुद्धा मांडलेली असते. त्याचबरोबर तर तो बाहेरून आता लाकडंसुद्धा आणतो आणि आता चूल पेटवणार असतो. तेव्हा सायली आता पुढे जाते आणि विचारते, हो काय चाललंय तुमचं? हा वेडेपणा अगोदर थांबवा हा तुम्ही. मग आता अर्जुन म्हणतो, आपल्याला भूक तर लागेल ना, सुभेदारांचं किचन आपण वापरू शकत नाही म्हटल्यानंतर आता काय करायचं? आपला आता हा इथून पुढे किचन असेल, तुम्हाला सुद्धा भूक लागेल ना. मग आता सायली म्हणते, असं का करताय तुम्ही? असं करू नका बरं, असं म्हणून ती त्याला आता थांबायला सांगते. पण अर्जुन आता काही ऐकतच नाही. घरातील सगळेजण रागातच त्याच्याकडे पाहत असतात. मग त्यानंतर अर्जुन आता विमलकडे लगेच माचीस मागतो आणि मग त्यानंतर तो सगळ्यांकडे पाहतो. तेव्हा आता अर्जुन खरंच इथे चूल पेटवतोय की काय असा प्रश्न सर्वांना पडतो. सायली म्हणते, हो सगळीकडे इथे धूर होईल आणि आग लागेल, कळतं की नाही काही? मग आता अर्जुन म्हणतो, मी त्याची काळजी घेईन मिसेस सायली, असं का करताय तुम्ही? मग आता विमल माचीस त्याच्याकडे देते. तेव्हा अर्जुन त्या काडी पेटवतो. सायली लगेच त्याच्यावर फुंकर मारून ती विझवून टाकते. त्यावेळी सर्वजण अर्जुनकडे पाहतच राहतात. मग आता अर्जुन सायलीला म्हणतो, तुम्ही हे काय केलं? एक तुम्ही काडी वेस्ट घालवली सुभेदारांची, आता पुढे काय करायचं? आता त्यांना आवडणार नाही, असं म्हणून अर्जुन ती काडी लगेच कल्पनाला दाखवतो. तेव्हा कल्पना रागातच म्हणते, बस झालं हा अर्जुन, अरे आम्ही गप्पा आहोत, कारण तुझ्याबरोबर बोलण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये, तुला काही कळतं की नाही रे? असं म्हणून ती आता रागातच त्याच्याकडे पाहते. तेव्हा अर्जुन म्हणतो की मम्मा, अगं माझ्या बायकोला माझ्यासाठी स्वयंपाक तर करावा लागेल ना, आणि मग नंतर मला ॲसिडिटी झाली किंवा फूड पॉयझनिंग झालं आणि मग मी मेलो तर? मग आता असं म्हणून तो कल्पनाकडे पाहतो. तेव्हा कल्पनाला धक्काच बसतो आणि ती रागातच त्याच्याकडे पाहते. तेव्हा सायली मात्र डोक्यालाच हात लावते. तर पूर्णाजी म्हणतात, असलं काहीतरी अभद्र बोलायचं नाही, समजलं? त्यानंतर प्रताप म्हणतो, मला असं वाटतंय आपण शांतपणे यावर सोल्युशन काढूयात, नाहीतर हा मुलगा आपल्या भावनांशी असाच खेळत राहील. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, नाही डॅडा, हो मी तर आपलं चूल मांडत होतो फक्त, बाकी काही नाही. त्यानंतर आता अर्जुन हा म्हणतो की पुढे काय करायचं? तेव्हा कल्पना म्हणते, थांब अर्जुन, तुझ्या बायकोला तुमच्यासाठी स्वयंपाकच करायचा आहे ना, तर मी यावरचं सोल्युशन काढते. तुम्हाला करायचा आहे ना स्वयंपाक, तर करू शकताय तिथे किचनमध्ये, परंतु आमच्या वेळेत तुम्ही यायचं नाही, तुमच्या वेळेत आम्ही येणार नाही. आपण ना वेळा ठरवून घ्यायच्या, तुमचा वेगळा स्वयंपाक होईल आणि आमचा वेगळा स्वयंपाक असेल. हे ऐकताना आता अर्जुन सायलीला खूपच वाईट वाटत असतं. मग आता अर्जुन म्हणतो, अरे वा मम्मा, अगं तुझ्याकडनं तरी निदान या सोल्युशनची मला अपेक्षाच नव्हती. आता गॅस त्याचबरोबर जो काही सामानाचा खर्च असेल ना, तो आपण 50-50 करू, चालेल ना? मग आता कल्पना अजूनच रागात त्याच्याकडे पाहू लागते. त्याचवेळी आता प्रतापला अर्जुन म्हणतो, डॅड पाहिलत का, अहो वाद न घालता अगदी शांतपणे यावरचा मार्ग निघाला, आता तुम्हाला आवडलं असेल ना, असं म्हणून अर्जुन हसतच प्रतापला विचारतो. तेव्हा प्रताप मात्र अजूनही रागातच अर्जुनकडे पाहतो. नंतर अर्जुन आता सायलीला सांगतो, विमलताई जेव्हा किचनमध्ये असतील तेव्हा तुम्ही जायचं नाही, गॉट इट? असं म्हणून तो विमलला म्हणतो, हे कॅच करा, असं म्हणून माचीस तो तिच्याकडे फेकतो. त्याचवेळी आता तो तेथून जातो. तर सायली जरा चिडलेली असते आणि घरातील सगळ्यांकडे पाहतच राहते. तर आता सर्वजण तिच्याकडे अजूनही खूपच रागात पाहत असतात. तर दुसरीकडे आता पवार वकील, जोशी वकील हे आता महिपत साक्षीकडे आलेले असतात. तेव्हा आता पवार वकील हा महिपतला सांगत असतो, युअर ऑनर, मधुकर पाटील यांनी रोज तिकडे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जेरी लावून रोज तेथे सही केलेली नाहीये. मग आता जोशी वकील म्हणतो, अरे रे रे रे, माझ्या अशिलाने असं का केलं ते तर माहीत नाही, पण आता तो त्यांचा प्रश्न आहे, त्यात मी काय करू शकतो? मग पवार वकील म्हणतो की साक्षी शिखरे त्या खुनाच्या रात्री तिकडे अथर्व विचारे त्यांचा सावत्र भाऊ जो आहे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करत होत्या. मग महिपत आणि साक्षी हे ऐकून आता हसत असतात. मग त्यानंतर महिपत म्हणतो, आणि यावरूनच सिद्ध होतं की त्या विल्याचा खून आमच्या साक्षीने केलेला नाहीये आणि त्या थेरड्याने केला आहे आणि त्यामुळेच तो सही करायला येत नाहीये.
आता उद्या तो जाऊन पुढे फरार होणार, त्याच्या अगोदरच तुम्ही त्याला धरा आणि जेलमध्ये टाका, त्याला लगेच फासावर लटकून टाका, लगेच ताबडतोब अर्जंटमध्ये, अशी स्वप्न आता महिपत आणि साक्षी रंगवत असतात. त्यानंतर जोशी वकील महिपतला म्हणतो, साहेब हो जज असं नाही बोलत, कारण त्यांची भाषा खूप वेगळी असते. मग आता महिपत म्हणतो, असं आहे का, त्यांची भाषा वेगळी असते का, असं म्हणून तो लगेच व्यवस्थित मांडी घालतो आणि कोट वगैरे व्यवस्थित सावरत आवरत म्हणतो, काय जोशा, अरे वाटतोय का मी आता वकील किंवा जज वगैरे असा, मग आता तुम्ही एकदम परफेक्ट जज वाटताय, असं आता जोशी वकील म्हणतो. तेव्हा माझी भाषा, मग त्यावेळी जोशी म्हणतो, एकदम शुद्ध. त्यानंतर महिपत एकदमच आता जजच्या भाषेमध्ये बोलू लागतो. यावरून असं सिद्ध होतंय की त्या विल्याचा खून, त्या विलासचा खून त्या थेरड्याने, असं म्हणून तो आता पुन्हा पवार वकिलाकडे पाहतो. तेव्हा पवार वकील म्हणतो, असं नाही. मग महिपत म्हणतो, त्या वयस्कर माणसाने म्हणजे मधुकर पाटलाने केला आहे, म्हणून हे कोर्ट त्या मधुकर पाटलाला फाशीची शिक्षा ठोठावत आहे. त्यावेळी पवार वकील म्हणतो, साहेब अहो ठोठावत नाही, ठोठावत असं म्हणतात. महिपत पुन्हा एकदा ते वाक्य बोलतो आणि मग नंतर म्हणतो की त्यामुळेच हे कोर्ट साक्षी शिखरेची निर्दोष मुक्तता करत आहे, असं म्हणून तो स्वतःच टाळ्या वाजवतो. तर साक्षी सुद्धा जोरात टाळ्या वाजवत असते. मग महिपतने असं बोलल्यामुळे सर्वांनाच तेथे आनंद होतो. त्याच वेळी साक्षी म्हणते, अहो अण्णा, पण हे वाक्य ना खऱ्या जजच्या तोंडून कधी ऐकायला मिळतंय ना, असं झालंय मला. तेव्हा महिपत म्हणतो की ऐकू येणार साक्षी, ऐकू येणार, तुझ्या कानांवर हे शब्द पडणार, कारण जोशा म्हणालाय ना की तो थेरडा सही करायलाच येत नाही, म्हणून आता तो सही करायलाच येत नाही म्हटल्यानंतर जामीन हा रद्द होणार आणि तुझी निर्दोष मुक्तता होणार. मग काय पवार वकील, बरोबर ना? तेव्हा पवार हो असं म्हणतो. आणि असंच होईल ना असं विचारतो. जोशी म्हणतो हो. मग महिपत म्हणतो, असं झालं नाही तर हा पेन जसा मोडलाय ना तसा हा जोशासुद्धा मोडणारच आहे. त्यानंतर साक्षी विचारते, काय हो जोशी वकील, तो म्हातारा म्हणाला की रोज मी सही करायला जाणार आहे, मग तुम्ही काय करणार? तेव्हा जोशी वकील म्हणतो, मी त्यांना सांगणार आहे आता मधुकर पाटलाला की तुमचं वय झालंय म्हणून तुम्हाला तिकडे सही करायला नाही गेलं तरीही चालेल, कारण त्या म्हाताऱ्याला माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. आणि त्याचबरोबर त्या म्हाताऱ्याला तरी काय माहीत, जर रोज पोलीस स्टेशनला गेले नाही तर त्यांचा जामीन रद्द होईल म्हणून, आणि त्यांचा जामीन सुद्धा रद्द होईल. तेव्हा महिपत आता जोशीवर हसतो आणि म्हणतो, इकडे ये ना जरा. मग जोशी महिपत जवळ जातो. महिपत आता त्याच्या गालावर एक चपराक मारतो आणि म्हणतो, म्हणजे त्याच्या अशी तोंडात पडेल, बरोबर ना? मग जोशी वकील हो असं म्हणतो. तर दुसरीकडे आता प्रिया ही मनात काहीतरी ठरवते आणि अश्विनला कॉल करू की नको असं ती आता मनातच विचार करते. त्यानंतर ती आता मनाशी ठाम निश्चय करून लगेच अश्विनला कॉल करते. त्यानंतर इकडे अश्विन हा त्या गॅलरीमध्ये उभा असतो आणि तन्वीचा आलेला कॉल पाहून लगेच कॉल रिसीव्ह करतो. तेव्हा आता ती म्हणते, हाय अश्विन, मी तुला डिस्टर्ब तर नाही केलं ना रे? मग आता तो म्हणतो, नाही ग, बोल ना तन्वी. त्यावेळी आता तू कशी आहेस असंही तो विचारतो. मग आता ती उगीच नाटकं करत म्हणते की अरे श्वास सुरू आहे म्हटल्यावर ठीकच असणार ना. तेव्हा अश्विन म्हणतो, तन्वी प्लीज असं नको ना गं बोलू, मला माहीत आहे की तू कोणत्या पेनमधून आता जातीये. त्यानंतर ती म्हणते की अश्विन, मला एक तुझी हेल्प हवी आहे. तेव्हा कोणती हेल्प असा आता अश्विन विचारतो. तेव्हा प्रिया आता खूपच खुश होते. प्रिया आता विचारते, तुझ्या ओळखीचा कुणी एखादा सायकॅस्ट्रिक आहे का? तेव्हा तो विचारतो, कोणासाठी आणि कशाला? मग आता ती म्हणते, ते मी तुला नंतर सांगेन, पण आहे का सांग ना. तेव्हा तो म्हणतो, हो आहेत, आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये राजाध्यक्ष म्हणून आहेत एक, मी तुला त्यांचा नंबर पाठवतो. मग आता प्रिया ही खुश होते आणि म्हणते, थँक्यू सो मच अश्विन, अरे मला माहीत होतं मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकेन आणि म्हणूनच तुला मी फोन केला. तेव्हा प्रिया आता बाय असं म्हणून फोन ठेवते. त्याचवेळी आता अश्विन विचार करत असतो, तन्वीला सायकॅट्रिकचा नंबर का हवा असेल? आता प्रतिमात्या तर ठीक असेल ना, हा प्रश्न त्याला पडतो. तर दुसरीकडे प्रिया ही खूपच खुश होते. इकडे अर्जुन आपल्या रूममध्ये असतो आणि तो आता पुस्तक वाचत असतो. त्याचवेळी सायली तेथे येते आणि जरा रागातच दार बंद करते.
तेव्हा सायली आता हाताची घडी घालून त्याच्यासमोर उभी राहते. मग आता त्याला माहीत असतं की सायली का चिडली आहे. म्हणूनच तो म्हणतो, आय नो, मला माहीत आहे मी खूप चुकीचा वागलोय. आता म्हणूनच तुम्ही प्लीज चिडू नका माझ्यावर. आणि ॲक्च्युली तुम्ही चिडणार आहात ना, हे मला खूप अगोदरच माहीत होतं. पण घरच्यांनी माझ्यासमोर दुसरा कोणताच ऑप्शन ठेवला नव्हता. मग मी तरी काय करायचं? सायली आता विचारते, म्हणून तुम्ही दुसरी चूल मांडायला लागलात का लगेच? तेव्हा अर्जुन म्हणतो, पण ती चूल खूप चांगली होती ना, छान होती ना, अशी गावाकडच्या स्टाईलची. अहो तुम्हाला माहीत नाही, पण चुलीवरचं जेवण ना एकदम मस्त असतं. पण आता त्याची गरजच नाही ना, एकदम मस्त काम झालंय तुमचं. म्हणजे किचनमध्ये डायरेक्ट एंट्री मिळाली आहे. टायमिंगचा जरा होईल इश्यू, गडबड होईल, पण काही हरकत नाही. त्यानंतर आता ती म्हणते की तुमच्याशी ना बोलण्यातच काही अर्थ नाही, म्हणून ती आता रागातच दुसरीकडे जाते. तेव्हा अर्जुन आता लगेच गंमत करून ओ माय गॉड असं म्हणून तो पाय दुखल्याचं नाटक करतो, पायामध्ये क्रॅम्प आलाय असं करतो आणि खाली बसायला लागतो. तेव्हा सायली पटकन त्याच्याजवळ येते आणि त्याला विचारते, काय झालं, कुठे लागलं तुम्हाला, असं म्हणून ती सतत विचारते. त्यावेळी आता अर्जुन म्हणतो की इथे लागले, असं म्हणून तो आता आपल्या हृदयावर हात ठेवतो. त्यावेळी आता सायली गालातच हसते. मग आता अर्जुन तिचा प्रेमानेच हात पकडतो आणि तिला म्हणतो, अहो मिसेस सायली, आज आपली रोमॅन्टिक रात्र आहे, पहिलीच, आणि तुम्ही माझ्यावर असं चिडताय, नॉट फेअर, असं म्हणून तो तिच्याकडे पाहतच राहतो. त्याचवेळी बांगड्यांचा आवाज होतो. मग आता अर्जुन म्हणतो, हे जगातलं बेस्ट म्युझिक आहे, माझ्या बायकोच्या हातातल्या बांगड्यांचा आवाज. आता या हातामध्ये गिफ्टसुद्धा असायला हवं. त्याचवेळी सायली विचारते, गिफ्ट? मग आता अर्जुन म्हणतो, हो, हे पहा तुमच्यासाठी नवीन फोन, असं म्हणून तो तिला आता फोन दाखवतो. मग आता सायली फोन पाहते आणि जरा खुश होते, परंतु त्यानंतर ती म्हणते, याची काय गरज होती? अहो मधुभाऊंनी जेव्हा फोन काढून घेतला होता ना, तेव्हा मला खरंच वाटायचं की माझ्याकडे फोन असावा, ते फक्त तुमच्याशी बोलण्यासाठी. पण आता मी इथे तर अगदी तुमच्याबरोबर आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, मी ऑफिसला जाईन ना, तेव्हा दर अर्ध्या तासाने तुम्ही मला फोन करायचा आणि फोनवर आहो अशी हाक मारायची. मग आता सायली ही त्याच्याकडे पाहून खूपच गोड लाजते. मग आता अर्जुन म्हणतो, जर तुम्ही असं नाही बोललात किंवा फोन नाही केलात ना दर अर्ध्या तासाने, तर मग बघाच. सायली विचारते, काय करणार काय तुम्ही? मग अर्जुन म्हणतो, माझे क्लायंट तुमच्यावर खूप चिडतील मग कारण माझं कामावर लक्ष लागणार नाही आणि बिचारे क्लायंट हे वैतागतील. तेव्हा सायली म्हणते, बरं ठीक आहे, तुमच्या क्लायंटसाठी मी दर अर्ध्या तासाने फोन करेलच. त्याचवेळी अर्जुन म्हणतो, काय, आणि माझ्यासाठी नाही करणार का फोन? म्हणजे तुम्ही मला मिस नाही करणार? त्याचवेळी आता सायली म्हणते, नाही करणार मिस, मी तुमच्या त्या बिचाऱ्या क्लायंटचाच विचार करेन, असं म्हणून ती त्याच्यावर हसते आणि लगेच तेथून उठते व जायला निघते. तेव्हा अर्जुन पटकनच तिचा पदर पकडतो. मग आता तो म्हणतो की बिचाऱ्या अर्जुन सुभेदारचा सुद्धा थोडा विचार करा ना. मग आता सायली हसते आणि म्हणते, सोडा हो, आवरू द्या मला, असं म्हणून ती कपाटाजवळ जाते. तर अर्जुन आता तिच्याकडे पाहून हसत असतो. मग आता अर्जुन म्हणतो, ऐका ना, बाकी सगळं जागच्या जागी ठेवा तुम्ही, पण आता आपल्या दोघांमध्ये उषा नसतील ना. तेव्हा सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते आणि खूपच छान अशी लाजत त्याच्या अंगावरती उषा फेकते. तेव्हा अर्जुन देखील आता त्या उषांनाच कवटाळून आता तिच्याकडे पाहून हसतो. तर सायली आता आपला चेहराच लपवते. तर आता दुसऱ्या दिवशी सायली ही सकाळी लवकर आवरते आणि देवासमोर जाऊन दिवा लावत असते. छान असा नमस्कार करते. त्याचवेळी पूर्णाजी तिथे येतात. मग आता रागातच त्या विचारतात, हे काय चालले? तेव्हा देवासमोर मी दिवा लावते पूर्णाजी, असं आता सायली म्हणते. मग हे करण्याची परमिशन फक्त घरातल्यांनाच आहे, तुला माहीत नाही का, असं रागातच त्या म्हणतात. त्याचवेळी सायली म्हणते, हा तुमचा राग बोलतोय पूर्णाजी, पण मला चांगलंच माहीत आहे तुम्ही कधीही कुणाला भक्ती करण्यापासून असं अडवणार नाही, अगदी तुमच्या शत्रूलाही. मग मला का अडवताय? त्याचवेळी आता पूर्णाजी म्हणतात, भक्ती ज्याची त्याने जरूर करावी, परंतु माझ्या देवघरात नाही, कारण इथे कोण येणार आणि कोण नाही हे फक्त आणि फक्त मीच ठरवणार. त्याचवेळी विमल म्हणते, पण पूर्णाई देवासमोर दिवा लागायलाच हवा ना. तेव्हा पूर्णाजी कल्पनाला लगेच दिवा लावायला सांगतात. तर आता दिवा लागत असताना सायली मात्र देवीला नमस्कार करते. मग त्यानंतर ती पूर्णाजींकडे पाहतच तेथून जाते. तेव्हा आता पूर्णाजी देखील आता तिला नमस्कार करतात.
दुसरीकडे मधुभाऊ आता पोलीस स्टेशनमध्येच निघालेले असतात. तेव्हा कुसुम तेथे त्यांना नाश्ता करायला सांगते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, नाही नाही, अगोदर मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सही करून येतो आणि मग त्यानंतर बघू नाश्त्याचं. कुसुम म्हणते, मधुभाऊ अहो फक्त थोडं तरी खाऊन घ्या. त्यावेळी मधुभाऊ म्हणतात, नाही, हे महत्त्वाचं काम आहे. तेवढ्यातच जोशीचा फोन येतो. तेव्हा त्यांचा फोन आलेला पाहून आता लगेच मधुभाऊ तो कॉल रिसीव्ह करतात. मग तुम्ही कुठे आहात मधुभाऊ, असं जोशी वकील विचारतो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अहो हे काय, कुठे आहे म्हणजे आता पोलीस स्टेशनमध्येच निघालो होतो, कारण मी माझी जामिनावर मुक्तता झाली आहे म्हटल्यानंतर आपलं ठरलंय ना रोजच्या रोज जाऊन पोलीस स्टेशनला हजेरी द्यावी लागेल, मग तीच सही करायला निघालोय मी. आणि एवढे महिने गेले पण एकही सही माझी चुकली नाही, तुम्हाला माहीत असेल ना जोशी वकील. तेव्हा जोशी म्हणतो, हो ते मला माहीत आहे, पण मी त्यांना पुढे रिक्वेस्ट केली की मधुभाऊंना आजकाल दगदग सहन होत नाही म्हणून. तेव्हा पोलिसांनी अशी परमिशन दिली आहे का, त्यांनी ऐकलं का, असं मधुभाऊ विचारतात. जोशी म्हणतो, पोलिसांनाही कळतं हो माणूस कसा आहे आणि कसा नाही. तुम्ही कुठेही पळून जाणार नाही हे त्यांना माहीत आहे. तुमच्या वयाचा विचार करता तुम्हाला नियमित सही न करण्याची सूट पण दिली आहे. त्यामुळे आज तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन सही करूच नका. त्याचवेळी मधुभाऊ विचारतात, जोशी साहेब तुम्ही खरं सांगताय ना. मग जोशी म्हणतो की हो मी खरं सांगतोय. मधुभाऊ आता फोन ठेवतात आणि म्हणतात, दे अगं कुसुम, दे तो नाश्ता. कुसुम विचारते, पण आता तुम्हाला सही करायला जायचं होतं ना. मग आता मधुभाऊ म्हणतात, जोशी वकील म्हणाले की रोजच्या रोज तिकडे येण्याची गरज नाही म्हणून. त्याच वेळी आता कुसुम म्हणते, पण कोर्टाने तर रोज सही करायला सांगितलंय ना मधुभाऊ. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, पण आता तुझ्या माझ्यापेक्षा त्यांना जास्त कळतं ना. आता ते म्हणालेत ना, नको तर नको, त्यात काय एवढं, दे इकडे तो नाश्ता, असं म्हणून ते आता लगेच तिच्या हातातून प्लेट घेऊन नाश्ता करू लागतात. तर दुसरीकडे प्रिया आता हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि खूप वेळ ती अश्विनची वाट पाहत असते. तेव्हा ती आता मनातच विचार करते, या फालतू अश्विनसारख्या मुलाची मला एवढा वेळ वाट पाहावी लागतीये, परंतु काय करायचं, माझं मिशनच हे आहे ना. मग आता ती जरा वैतागते आणि त्यानंतर अजून खूप वेळ त्याची वाट पाहते. समोरून अश्विन हा येत असतो, पण तो एका सिस्टरबरोबर काहीतरी महत्त्वाचं बोलत असतो. नंतर तो त्या सिस्टर कडे फाईल देतो, मग तेथून जातो. मग आता प्रिया नेमकं त्याला पाहते आणि लगेच ती बसते आणि रडण्याचं नाटक करते. तेव्हा अश्विन तिच्याजवळ जातो आणि तिला विचारतो, काय झालं तन्वी. मग आता ती म्हणते, काही नाही. तेव्हा तुझ्या डोळ्यातील पाणी खूप काही सांगून जाते, असं अश्विन म्हणतो. त्याच वेळी आता प्रिया म्हणते, तसं नाही अरे अरे काहीतरी डोळ्यात कचरा गेला असेल. तेव्हा आता तो म्हणतो, ते सांगण्याची गरज नाही, कारण मला माहीत आहे तुला काय झालंय आणि नॉर्मल माणसं अशा हॉस्पिटलमध्ये येत नाहीत. तू चल माझ्या केबिनमध्ये आपण बसूयात. तेव्हा प्रिया म्हणते, अरे नको अश्विन. मग आता अश्विन म्हणतो, चल तन्वी, म्हणतोय ना तुला मी. मग आता प्रिया त्याच्या पाठोपाठ जाते आणि खुश होते. इकडे सायली आता रूममध्ये असते. आता तिला माहेरकडून गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती मिळालेली असते. तेव्हा त्या बॅगमधून ती मूर्ती काढत रूममध्येच एका पाटावर ती मूर्ती ठेवते. तिची पूजा करत प्रार्थना करते की गणपती बाप्पा तू सर्वत्र आहेस, कारण तुझी जागा फक्त देवघरात नाहीये, तू कुठेही आमच्याबरोबर असतो, फक्त मनापासून भक्ती करायला हवी. आता उगीच घरात वाद नको म्हणून सध्या तरी तुझी स्थापना मी इथेच करतीये. त्यानंतर अर्जुन आता झोपेतून उठतो. तेव्हा सायली म्हणते, चला उठा उठा, पटकन आवरा, असं म्हणून ती आता त्याच्या अंगावरचं पांघरुण काढते. तेव्हा चला मी तुमच्यासाठी कॉफी आता आणते, असं सायली म्हणते. तेव्हा तो विचारतो, काय कॉफी. मग आता सायली म्हणते, हो कॉफी. मग अर्जुन म्हणतो की कॉफी तर मी कधीच सोडली आहे. सायली विचारते, काय, अहो कॉफी म्हणजे तुमचा जीव की प्राण आहे. अर्जुन म्हणतो, हो पण तुमच्या हातचीच मला कॉफी आवडते आणि मी दुसऱ्या कुणाच्या हातची कॉफी पित नाही, तुम्हाला माहीत आहे ना, म्हणून सोडली. मग सायली म्हणते, चला मी आता माझ्या हातची कॉफी बनवून आणते. अर्जुन खुश होतो. मग ती जायला निघते. अर्जुन म्हणतो, बसा ना अजून थोडा वेळ. मग आता सायली म्हणते, हो पण आवरायचं नाही का. अर्जुन म्हणतो, सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला मी मिस करणार, कारण एवढा वेळ ऑफिसमध्ये राहायचं म्हटल्यानंतर म्हणते तुम्हाला फक्त तुमच्या बायकोचा विचार करून चालणार नाही. अहो तुम्ही फक्त आता केसेसचा विचार करायला हवा, त्याचबरोबर मधुभाऊंच्या केसचा सुद्धा.
असं म्हणून ती जरा गप्पा बसते. मग आता अर्जुन म्हणतो, मला माहीत आहे मिसेस सायली तुमच्या मनात काय चाललंय. मग चला आता आपण संध्याकाळी मधुभाऊंना भेटायला जाऊ आणि मग तुम्ही लग्नामध्ये जसा आम्हाला आशीर्वाद दिला होता ना तशी तुमची केससुद्धा परत द्या असं म्हणू त्यांना. त्याचवेळी सायली म्हणते, मला नाही वाटत ते ऐकतील, पण आपण त्यांना भेटायला नक्की जाऊयात. तेव्हा अर्जुन खूपच खुश होतो आणि म्हणतो की नक्की खुश ना, आता जाऊयात ना भेटायला. ती म्हणते हो जाऊयात. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग याचं बक्षीस म्हणून मला काय मिळणार आहे. तेव्हा सायली विचारते, बक्षीस म्हणून तुमची बायको तुम्हाला आता आंघोळीला बाथरूममध्ये ढकलणार आहे असं म्हणून ती त्याचा हात पकडते आणि त्याला बाथरूममध्ये आता ढकलते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली. तर सायलीला माहीत असतं अर्जुनला एक गालावर पप्पी हवी आहे म्हणून ती लगेच गालात हसते आणि अर्जुनकडे पाहतच राहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन आता म्हणतो, हा ॲडव्होकेट जोशी ना चैतन्य सगळं काही मुद्दाम करतोय, कारण त्याला ही केस जिंकायलाच नको आहे. मी त्या जोशीला थेट विचारणार आहे तू असं का वागतो. त्यानंतर अर्जुन आता पवार आणि जोशीला एकत्र पाहतो आणि त्याला धक्काच बसतो. त्यानंतर पवार आणि जोशी हे महिपतला भेटायला चाललेले असतात. अर्जुन त्यांचा पाठलाग करतो. मग अर्जुनला आणि चैतन्याला समजतं हा जोशी तर महिपतचा माणूस आहे. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.